नमस्कार. आशा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवते भेंडीची भाजी. हे बघा, भेंडी कापून घेतली, मसाला लसूण पाकळ्या घेतल्या आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलाय, एक टोमॅटो घेतले आणि एक बटाटा घेतलाय. थोडं सगळं कापून घेतलंय मी. आता हा थोडा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, ब्राऊन कलर होईपर्यंत. 5 ते 10 मिनिटं लागतील त्याला ब्राऊन कलर व्हायला. कांदा झाला की मग टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो पण त्याच्यात चांगलं परतून घ्यायचं. कांदा परतले की टोमॅटो टाकू आपण. त्याच्यानंतर हे लसूण ठेचून घ्यायचा आहे 5-6 पाकळ्या. हे बघा, आता कांदा आणि टोमॅटो सुंदर ब्राऊन कलर आलाय त्याला. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ थोडस. हे बघ, थोडस टाकलंय मी मीठ. आपली भेंडी पण थोडीशी आहे आणि भेंडी मध्ये मिक्स भाजी करतोय आपण. बटाटा, टमाटा, कांदा, थोडी धना जिरा पावडर पण घेतली मी, ही पाय एवढी. मीठ टाकल्यानंतर असं परतून घ्यायचं चांगलं. गॅस बारीकच ठेवलाय मी, गॅस जोरात नाही करायचा, कांदा जळून जाईल तो. जो लसूण घेतलाय आपण 5-6 पाकळ्या, आम्ही ठेचून घेते असा, आपल्या मुसळीने ठेचून घेते. पण जो हा लसूण ठेचला आहे ते बघा, हा टाकलाय मी. ते लसूणही तेलामध्ये छान ब्राऊन कलर येईल त्याला. टमाटो कांदा छान शिजलाय आता. असं तेलामध्ये छान मोठी राहत, कांदा टचटच लागत नाही, टमाटो पण छान शिजतो. आता आपण ही धना जिराची जी पावडर केलेली आहे, थोडीशी अर्धा चमचा ही टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपण ही जी बटाटा कापला एक, ही कढीपत्ता कोथिंबीर धुवून घेतली मी, हे बघा, ही पण त्यात टाकते आता. याची मिक्स भेंडी केली की खूप सुंदर लागते, तुम्ही करून बघा एकदा. अशी टाकलाय मी बटाटा आता त्यात. हा बटाटा तेलामध्ये, कांद्या त्याच्यात मस्त परतून थोड्या वेळ शिजू देऊ बटाटा, आणि नंतर शेवटी आपण भेंडी टाकूया. असा तेलामध्ये आता बटाटा होऊ द्यायचा, गॅस एकदम बारीक राहू द्यायचा. एक 5 मिनिट बटाटा शिजू द्यायचा, गॅस एकदम बारीक राहू द्यायचा, आणि पॅक झाकण ठेवलं की बटाटा छान शिजतो मग. हे बघा, आता बटाटा टमाटा हे सगळं छान शिजलंय बघा, मस्त बारीक गॅसवर. झाकण ठेवलं की छान होतं. आता आपण ही भेंडी जी कापलेली आहे ती त्यात टाकून देऊ आपण. शेवटी भेंडी टाकली मी. खूप सुंदर वास सुटलाय त्याचा. अशी मिक्स भाजी करून बघा तुम्ही, खूप छान लागते. आता आपण मीठ सगळं अगोदरच टाकलेलं आहे त्यात. बघा, अशी परतून परतून घ्यायची भेंडी. आता शेवटी आपण हे टाकतोय, त्यात थोडीशी हळद टाकून घेऊया.
थोडासा हिंग टाकलाय. थोडीशी मिरची पूड टाकली. भाजी फिकी छान लागते. अर्धा चमचा काळं तिखट टाकले. आता चांगली परतून घ्यायची पुन्हा. आणि आता आपल्याला भेंडी शिजू द्यायची आहे, तोपर्यंत झाकण ठेवायचं पॅक. आता 5 मिनिट असं राहू द्यायचं. भेंडी शिजली की गॅस बंद करायचा. ते पॅक झाकून ठेवायचं. 5 मिनिटं राहू द्यायची, गॅस बंद करून ठेवायची. भाजी तयार आहे. सोबत काकडी आहे आणि पोळी. खूप छान लागते अशी भाजी, तुम्ही करून बघा. मिक्स भाजी आहे, भेंडी, बटाटा आणि कांदा. खूप सुंदर लागते, तुम्ही करून बघा. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला.